कुंभ राशी. माघ पौर्णिमेच्या या आकाशात एक असा भयानक खेळ रचला जात आहे ज्याचा विचार करूनच तुमच्या अंगावर शहारे येतील. स्पष्ट संकेत दिले आहेत की ही केवळ एक पौर्णिमा नसून तुमच्या आयुष्यातील काळाचा न्याय आहे. तुमच्या कुंडलीत अनेक वर्षांपासून दडलेली एक अदृश्य शक्ती आता जागृत होणार असून ती तुमच्या जीवनातील सुख शांतीचा पाया मुळापासून हलवून देणार आहे. सावध व्हा, कारण ज्याला तुम्ही आजवर तुमचे नशीब समजत होता तो केवळ एक आभास होता आणि आता खऱ्या वादळाची सुरुवात होणार आहे. कुंभ राशी. या पौर्णिमेनंतर तुमच्या घरात आणि बाहेर अशा काही घटना घडतील ज्याची तर्कसंगत उत्तरे कोणाकडेच नसतील. या दैवी स्फोटात तुमच्या सर्वात जवळच्या व्यक्तीचा असा एक चेहरा समोर येईल जो पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. हे सत्य इतके भीषण असेल की ते पचवणे तुम्हाला अशक्य होईल. पण नियतीचा आता तुमचा बळी द्यायचा नाही आहे. तुमच्या पाठीमागे चाललेले षडयंत्र आता अशा टोकाला पोहोचले आहे की जर तुम्ही आता सावध झाला नाही तर पुढचा काळ तुम्हाला कधीही न सावरता येणारी जखम देऊन जाईल. कुंभ राशी. ब्रह्मांडाने सांगितल्याप्रमाणे या माघ पौर्णिमेला आकाशात एक अत्यंत दुर्मिळ आणि तितकाच भयानक विषयोग निर्माण होत आहे. शनी आणि राहूची युती तुमच्या राशीच्या कुंडलीत अशा स्थानी येत आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे सत्य बाहेर येणार आहे. हा ग्रहयोग इतका शक्तिशाली आहे की त्याने निर्माण होणारी ऊर्जेची लाट तुमच्या आसपास असलेल्या शत्रूंचा आणि कपटी मित्रांचा बुरखा फाडल्याशिवाय राहणार नाही. आजवर जे तुमच्याशी गोड बोलून पाठीमागे कारस्थान रचत होते त्यांचा काळ आता जवळ आला आहे. कुंभ राशी. या पौर्णिमेच्या ग्रहमानामुळे तुम्हाला एकामागून एक धक्के बसण्यास सुरुवात होईल. ज्या व्यक्तीवर तुम्ही प्राणापलीकडे विश्वास टाकला तितकेच भयानक कारस्थान समोर आल्याचे तुमचे मन विदीर्ण होऊ शकते. मात्र हा ग्रहयोग केवळ विनाश करण्यासाठी नाही तर तुमच्या डोळ्यांवरील पडदा दूर करण्यासाठी आला आहे. जर हे कटकारस्थान आता उघड झाले नसते तर भविष्यात तुम्हाला कधीही न भरून निघणारे नुकसान सोसावे लागले असते. त्यामुळे या धक्क्यांकडे नियतीने दिलेली एक संधी म्हणून पहा. कुंभ राशी. या दैवी स्फोटाचा परिणाम तुमच्या घरातील आणि बाहेरील वातावरणावर स्पष्टपणे जाणवेल. या ग्रहयोगामुळे तुमच्या गुप्त शत्रूंची मानसिक अवस्था बिघडेल आणि ते स्वतःहून अशा चुका करतील ज्यामुळे त्यांचे खरे रूप उघड होईल. सूचित केल्याप्रमाणे हे सत्य समोर येताना कदाचित तुम्हाला एकांतवास स्वीकारावा वाटेल, पण हीच वेळ आहे स्वतःला सावरण्याची आहे. या पौर्णिमेचा प्रकाश तुमच्या आयुष्यातील काळोख दूर करून तुम्हाला खऱ्या आणि खोट्या माणसांची ओळख करून देईल, ज्यामुळे तुम्ही भविष्यात अधिक सावध आणि शक्तिशाली व्हाल. कुंभ राशी. या पौर्णिमेला निर्माण होणारा अंगारक योग तुमच्या शत्रूंचा विनाशाची नांदी ठरणार आहे. तुमच्या कुंडलीतील 6व्या भावावर पडणारी मंगळाची क्रूर दृष्टी हे संकेत देत आहे की ज्यांनी तुम्हाला आजवर छळले त्यांच्या पराभवाची वेळ आता आली आहे. हा काळ तुमच्यासाठी दैवी न्यायाचा काळ आहे. शत्रू कितीही बलाढ्य असला तरी या काळात त्याच्या बुद्धीचा भ्रंश होईल आणि तो स्वतःच रचलेल्या जाळ्यात अडकत जाईल. तुम्हाला आता कोणतीही तलवार न उचलता आपल्या विरोधकांचा अंत उघड्या डोळ्यांनी पाहावा लागणार आहे. कुंभ राशी. स्पष्ट ताकीद दिली गेली आहे. हा बदल अत्यंत भीषण असेल. तुमच्या प्रगतीत अडथळे आणणारे, तुमच्या नावाची बदनामी करणारे आणि तुमच्या कुटुंबात कलह निर्माण करणारे लोक आता एकामागून एक उद्ध्वस्त होताना दिसतील. परिस्थिती अशा प्रकारे वळण घेईल की त्यांचेच लोक त्यांच्या विरोधात उभे ठाकतील. ज्यांनी तुमचे आर्थिक नुकसान केले त्यांना आता स्वतःची मालमत्ता वाचवण्यासाठी धडपड करावी लागेल. हा निसर्गाचे नियम आहे. जे तुम्ही पेराल तेच उगवेल आणि तुमच्या शत्रूंनी जे विष पेरले होते तेच आता त्यांना प्राशन करावे लागणार आहे. कुंभ राशी. या संघर्षाच्या काळात तुमची भूमिका केवळ एक शांत निरीक्षकाची असली पाहिजे. जेव्हा दैवी शक्ती कार्यरत असते तेव्हा आपण मध्ये पडणे चुकीचे ठरते. तुमच्यावर झालेला अन्याय आता संपुष्टात येतील आणि तुमची निष्पापपणा जगासमोर सिद्ध होईल. हा काळ तुम्हाला हे शिकवेल की संयम पाळला तर नियती स्वतः तुमची लढाई लढते. शत्रूंची ही उलटगणना तुम्हाला मानसिक शांती तर देईलच, पण त्यासोबतच समाजात तुमचा दरारा आणि मानसन्मान पुन्हा एकदा प्रस्थापित करेल. ही केवळ सुरुवात आहे. पुढचा टप्पा अधिक विस्मयकारक असेल. कुंभ राशी. वर्तवलेल्या भविष्यवाणीनुसार माघ पौर्णिमेला तुमच्या कुंडलीत धनलक्ष्मी योग सक्रिय होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तुमच्या संपत्तीवर जे दुष्ट ग्रहांचे सावट होते ते आता कायमचे दूर होणार आहे. तुमच्या 2ऱ्या आणि 11व्या भावावर गुरुची शुभदृष्टी पडल्यामुळे तुमच्या तिजोरीचे बंद दरवाजे एकामागून एक उघडू लागतील. ज्या आर्थिक कोंडीने तुमचा श्वास गुदमरला होता ती आता दैवी चमत्काराप्रमाणे सुटणार आहे. हे धन तुमच्याकडे अशा मार्गाने येईल ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल. कुंभ राशी. हा काळ अडकलेले पैसे आणि रखडलेली देणी परत मिळवून देणारा ठरेल.
ज्यांनी तुमचे पैसे बुडवले होते किंवा जे व्यवहार कायदेशीर वादात अडकले होते त्यातून आता अचानक सकारात्मक मार्ग निघेल. हा केवळ योगायोग नाही तर तुमच्या कर्माचे फळ तुम्हाला देण्याचा नियतीचा प्रयत्न आहे. एखादी जुनी गुंतवणूक ज्याला तुम्ही कवडीमोल समजत होता ती आता सोन्याचे अंडे देणारी कोंबडी ठरेल. मात्र आलेला हा धनलाभ गुप्त ठेवा, कारण तुमच्या प्रगतीवर जळणाऱ्यांची नजर या पैशांवर पडू शकते. या पौर्णिमेनंतर तुमच्या उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल, जो तुम्हाला भविष्यात आर्थिक स्थैर्य देईल. कर्जबाजारीपणा आणि पैशांची चणचण यामुळे येणारी मानसिक अस्वस्थता आता संपणार आहे. ही वेळ गुंतवणुकीसाठी अत्यंत योग्य आहे, परंतु कोणत्याही मोठ्या निर्णयापूर्वी आपल्या अंतर्मनाचा आवाज नक्की ऐका. हा धनलाभ तुम्हाला केवळ चैनीसाठी मिळालेला नाही, तर तुमच्या आयुष्यातील राहिलेली महत्त्वाची कार्ये पूर्ण करण्यासाठी निसर्गाने दिलेली ही शिदोरी आहे. या संधींचा योग्य वापर केला तर गरिबीचे नावही तुमच्या आयुष्यात उरणार नाही. कुंभ राशी, या पौर्णिमेसाठी वर्तवलेली सर्वात रहस्यमय भविष्यवाणी म्हणजे तुमच्यातील सुप्त अंतर्ज्ञानाचा उदय. कुंभ राशी मुळातच गूढ आणि खोल विचारांची रास आहे, परंतु या माघ पौर्णिमेला चंद्राचा नेपच्यून ग्रहाशी दुर्मिळ त्रिकोणयोग तुमच्या तिसऱ्या डोळ्याला जागृत करणार आहे. तुमच्या आसपासच्या वातावरणात अशा काही लहरी निर्माण होतील ज्या तुम्हाला येणाऱ्या संकटांची किंवा सुखाची चाहूल आधीच करून देतील. तुमच्या मनात अचानक येणारे विचार हे केवळ भ्रम नसून ते प्रत्यक्ष दैवी संकेत असणार आहेत. या काळात तुम्हाला पडणारी स्वप्ने ही अत्यंत सूचक आणि थरारक असतील. स्वप्नात तुम्हाला वारंवार काही विशिष्ट अंक, देवस्थान किंवा एखादा मृत व्यक्ती दिसू शकते, जे तुम्हाला भविष्यातील मोठ्या बदलाचे मार्गदर्शन करत असतील. कदाचित तुम्हाला एखादी घटना घडण्यापूर्वीच ती घडणार आहे असा भास होईल. हे सर्व संकेत दर्शवतात की तुमची आध्यात्मिक शक्ती सर्वोच्च शिखरावर आहे. जर तुम्ही या संकेतांकडे दुर्लक्ष केले तर नियती तुमच्यासाठी उघडलेली संधीची दारे पुन्हा बंद करू शकते. म्हणून स्वतःच्या अंतर्मनाचा आवाज ऐकायला शिका. हा काळ तुमच्यासाठी एका मोठ्या आध्यात्मिक परीक्षेचा आहे. ध्यान किंवा शांततेत बसलेले असताना तुम्हाला काही कठीण प्रश्नांची उत्तरे आपोआप मिळतील. ही शक्ती तुम्हाला अशा व्यक्तींपासून सावध करेल ज्यांच्या मनात तुमच्याबद्दल खोटेपणा आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला भेटाल तेव्हा तुम्हाला आतूनच सकारात्मक किंवा नकारात्मक लहरी जाणवतील. या लहरींवर विश्वास ठेवा. हा दैवी प्रकाश तुम्हाला अशा मार्गावर घेऊन जाईल जिथे केवळ सत्य आणि प्रगती असेल. लक्षात ठेवा, ही शक्ती सर्वांना मिळत नाही. तुम्ही निवडलेला आहात, म्हणूनच हा चमत्कार तुमच्यासोबत घडत आहे. कुंभ राशी, या भागासाठी अत्यंत कठोर पण सत्य भविष्यवाणी वर्तवली आहे. या माघ पौर्णिमेला तुमच्या राशीत निर्माण होणारा पाशमुक्ती योग तुमच्या आयुष्यातील एका जुन्या आणि विषारी नात्याचा अंत करणार आहे. तुमच्या कुंडलीतील सप्तम भावावर केतूचे सावट असल्याने जे नाते केवळ सवयीने, दडपणाखाली किंवा भीतीपोटी टिकून होते ते आता पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळणार आहे. हा बदल इतका तीव्र असेल की अनेक वर्षांपासूनचे रक्ताचे किंवा जवळचे नाते एका क्षणात परके होऊ शकते. हे नाते तुटणे तुमच्यासाठी सुरुवातीला एखाद्या मृत्यूसारखे वेदनादायक ठरू शकते. ज्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या आयुष्याचा आधार मानले होते तीच व्यक्ती तुमच्या प्रगतीतील सर्वात मोठा अडथळा असल्याचे या पौर्णिमेच्या प्रकाशात उघड होईल. संवाद पूर्णपणे थांबणे किंवा एखाद्या क्षुल्लक कारणावरून झालेला वाद अंतिम दुराव्यात रूपांतरित होणे हे नियतीचे संकेत आहेत. ही परिस्थिती तुम्हाला भावनिकदृष्ट्या तोडण्यासाठी नसून तुम्हाला त्या भावनिक तुरुंगातून मुक्त करण्यासाठी निर्माण केली जात आहे. कुंभ राशी, भविष्यवाणीचा शेवट एका अत्यंत तेजस्वी आणि आशावादी संदेशाने केला आहे. माघ पौर्णिमेनंतर तुमच्या कुंडलीत राजयोग सक्रिय होत असून तुमच्या आयुष्याचा एक सुवर्ण अध्यायाची सुरुवात होत आहे. तुमच्या दशम भावातील ग्रहांची स्थिती आता अशी बदलणार आहे की आजवर ज्यांनी तुमच्याकडे दुर्लक्ष केले किंवा तुम्हाला कमी लेखले तेच लोक आता तुमच्या समोर नतमस्तक होतील. तुमची सहनशीलता आणि कष्टांचे फळ मिळण्याची ही वेळ असून समाजात तुमचा असा एक वेगळा दबदबा निर्माण होईल जो यापूर्वी कधीही नव्हता. कुंभ राशी, या काळात तुम्हाला मिळणारा मानसन्मान हा केवळ तुमच्या कामामुळे नाही तर तुमच्या बदललेल्या व्यक्तिमत्वामुळे असेल. गुरुजी सांगतात, तुमच्या वाणीत आणि वागण्यात एक विशेष दैवी मोहीम येईल ज्यामुळे लोक तुमच्या सल्ल्यासाठी रांगा लावतील. कौटुंबिक समारंभ असो किंवा व्यावसायिक बैठक, तुमचे मत अंतिम मानले जाईल. हा काळ तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची संधी देणार आहे. ज्या पायऱ्यांवरून तुम्हाला खाली खेचण्याचे प्रयत्न झाले त्याच पायऱ्या आता तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जातील. सर्वात मोलाचा सल्ला हा आहे की या नवीन प्रवासात जुन्या दुःखांना थारा देऊ नका. तुमच्या आयुष्यात आता नवीन आणि प्रभावशाली व्यक्तींची एंट्री होईल ज्या तुमच्या प्रगतीला वेग देतील. तुम्हाला स्पष्टपणे जाणवेल की एखादी अदृश्य शक्ती सावलीसारखी तुमच्या सोबत आहे जी तुम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर काढत आहे. भीती आणि संभ्रमाचा काळ संपला असून आता आत्मविश्वासाने पुढे जाण्याची वेळ आली आहे. ही पौर्णिमा तुमच्यासाठी केवळ एका तिथीचा शेवट नसून
एका वैभवशाली भविष्याची नांदी आहे. माघ पौर्णिमेच्या या प्रबळ काळात सांगितलेला हा विशेष उपाय तुमच्या आयुष्यातील संकटाचे निवारण करणारा ठरेल. या पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या शीतल प्रकाशात बसून परमेश्वराचे नामस्मरण करा. ओम नमो भगवते वासुदेवाय, श्री स्वामी समर्थ या मंत्रांचा 108 वेळा जप करणे अत्यंत अनिवार्य आहे. आंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल किंवा काळे तीळ टाकून स्नान केल्यास तुमच्या कुंडलीतील ग्रहांचे दोष आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन दैवी संरक्षणाचे कवच तुमच्याभोवती निर्माण होईल. कुंभ राशी, आर्थिक कोंडी फोडण्यासाठी आणि घरात सुखसमृद्धी नांदवण्यासाठी या दिवशी पांढऱ्या वस्तूंचे विशेषतः तांदूळ किंवा साखरेचे दान गरजू व्यक्तीला करा. हा छोटासा उपाय तुमच्या आयुष्यातील अडकलेले धन परत मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरेल.